नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राजश्री. दिवसभराच्या धावपळीतून थोडा पीसफुल वेळ काढून आम्ही इथे निसर्गात घालवत असतो आणि तेच सुंदर मोमेंट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. तर मंडळी, पाऊस सुरू व्हायच्या आधी शेतातलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे खरीपपूर्व मशागत. आज आपण आपल्या शेताची लेवलिंग करत आहोत. कारण कसं असतं, जमीन योग्य प्रकारे सपाट नसेल तर पाणी साचतं, खत वाया जातं आणि उत्पादनावरही परिणाम होतो. तर आजच्या व्लॉगमध्ये हे लेवलिंग नेमकं का महत्त्वाचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर सकाळी अगदी पहाटे 6-6:30 वाजताच हे काम सुरू झालेलं होतं. 2 ट्रॅक्टर कामाला लागलेले होते आणि अगदी दिवसभर ते साधारण फक्त जेवणासाठी एखाद्या तासाचा त्यांनी ब्रेक घेतला असेल. दिवसभर त्यांनी कंटिन्यू काम करून शेताची एकदम म्हणजे कायापालटच करून टाकला. आम्हाला तर काही दिवसभर तिथे थांबणं शक्य नव्हतं. मग संध्याकाळी जेव्हा हॉस्पिटलमधून आल्यावर चहा पाणी वगैरे घेतल्यानंतर आम्ही सगळेजण हे काम बघायला शेतात आलेलो आहोत. तसं आम्ही आदल्या दिवशी येऊन त्याला हे सगळं शेत दाखवून सगळ्यात आधी तर त्याला पाणी करून कुठे खड्डे आहेत, कुठे पाणी साचू शकतं हे बघितलं आणि मग त्याच्याप्रमाणे त्याने आम्हाला सगळं पुढचा प्लॅन सांगितलेला होता. मग त्याला म्हटलं, ठीक आहे, तू काम चालू कर, आम्ही येऊ बघायला. जरी आमचं पेरण्या 2 वर्षापासून सुरू होत्या, पण तरी लेवलिंग करणं तसं गरजेचंच असतं. कारण त्याच्याने कसं आहे, पाणी सगळीकडे समान पसरतं शेवटच्या शेताच्या अगदी शेवटच्या कोपऱ्यापर्यंत आणि तसंच शेतात अतिरिक्त पाणी साचून राहत नाही. पुन्हा बीज उगवण पण चांगली होते आणि खत आणि पाण्याची पण बचत होत असते आणि तणही कमी वाढतं. जर जमीन अशी अनइवन म्हणजे खालवर असेल तर काही भागात पाणी जास्त राहतं आणि काही ठिकाणी कमी, त्यामुळे पीक पण अनइवन येतं. काही नाही, जाऊ द्या, गरम जास्त होत आहे म्हणून केस मोकळे सोडले. आज तर 2-2 अजायब. हा, काय भाऊ, काय हे, काय पिल्लू आहे का? पिल्लू आहे? नाही, तिने घेणार मांडीवर. हे आता झालं वाटतं. काय बकरी का? बोकड आहे? वा वा. फोटो काढायला तो वरते बघ आता. पिल्लू, ए पिल्लू. तिकडे आम्ही शेताची पाहणी करत होतो तर इथे आईने वनश्रीला हे बकरीचं पिल्लूमध्ये थोडंसं गुंतवून ठेवलेलं होतं. हे पिल्लू आता नुकतंच 7-8 दिवसापूर्वी जन्माला आलेलं आहे आणि वनश्रीला ते त्याच्यात फारच अप्रूप वाटत होतं. मग त्याच्यामुळे ती काही, नाहीतर तिला मी सारखी नजरेसमोर पाहिजे असते. ते तर माहिती नव्हतं ते केव्हा झालं रात्रीचं. हा का? ती रात्री चढली तिची माय, ते निघालं. ते रात्री केव्हा झालं, केव्हा नाही, एकच झालं का? हा, पहिल्या अडूच होती ना. हा, ती बकरी छोटी आहे. हा, लहान. आणि मग सकाळी माझं कसं असं 7-7:30 वाजता हा, बकऱ्या सोडून इकडे बांधायच्या. हा. मग तेव्हा बांधायला गेलो ना, सरप्राईज मिळालं. मग तेव्हा ते सरप्राईज मिळालं. मग तेव्हा मी आईन त्यांना सांगितलं मुलगा झाला. आनंदाची बातमी. तो काय एकुलता एक, आता लाडाचा आहे तो. हा, तो आता लहान, सगळ्यात लहान तेवढा एकच येतो आता. हो ना? ए दादा नका. 6 महिने झाले का तुम्ही घेऊन जा, 10,000 रुपये देऊन द्या मला. आपण कार्यक्रमच करून टाकू. आजची तारीख काय, आजपासून लक्षात ठेवते. 8 दिवस सोडून देतो मी वरची तुम्हाला. उद्यापासून हा, उद्यापासून धरून घ्या. लागली असं 1 तारखेपासून धरून देतो तुम्हाला परफेक्टली. हो, तुमचा गेम काय तो टायगर बनायचं. आपण मस्त इथं जावळ करून टाकू. कोणाची? कोणाचे? शंकरचे. शंकरची शेंडी ठेवली अजून. जावळ नाही ना, मग तेच करी टाकू. शेंडी ठेवली ना त्याने. ती काढी टाकू. ती ऊस वाढल्याची. त्या पिशवी म्हणून ये. शोची कधी घर का नाही ना भाऊ, काताला नका. आपला बोकड्याच्या ना करणार आठीच करी टाकू. काय ऊस वाढले गावाला. तेच नाही ना, तर देवता टेशन ना मग. देव काही केली तुझ्या पत्री खावा नका माठीच. नाही ना, मग आपण सब परिवार जाऊन तिकडे पहिला दिवस पूजा करी येवाने, दुसरा दिवस. पूर्वी मशागत, पेरणी वगैरे ही सगळी कामं बैलांच्या मदतीने व्हायची, पण आता मशीनमुळे कामं सोपं झालं आहे. पण मग शेवटी मेहनत अजूनही आहेच.
शेवटी कसं आहे, शेती म्हणजे फक्त पिकं नाहीत, प्लॅनिंग, पेशन्स आणि निसर्गावरचा विश्वास आहे. आमच्या रूम मध्ये ते कळलं का तुला खोलू कोणता भाग आहे ते? तर मंडळी, आम्ही आमच्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही आमचं हे जे बदकांसाठी तळं बनवलेलं आहे ते लीक झालेलं आहे आणि आता ते नवीन पेपर त्याच्यात अंथरण्याचं काम सुरू आहे आणि ते काम आम्ही स्थगित केलेलं होतं आणि आता हे पुन्हा आम्ही इथे ते काम कंटिन्यू करत आहोत. तर आता इथे असं झालं आहे की सध्या उष्णतेमुळे मनुष्य, प्राणी, पक्षी, सगळे किडे, मुंग्या सगळे असे हैराण झालेले असतात. तर तसंच ह्या पेपरखाली जे थोडंफार पाण्याचा ओलावा असतो ना, तिथे खूप विषारी मुंग्या आम्हाला चावत होत्या हे सगळं काम करताना. आणि त्याचबरोबर तिथे एक चुचुंदरी पण होती आणि मी अचानक तिथे पाय ठेवला होता आणि ती नेमकीच मला तिथे आढळल्यामुळे मी इथे अशी घाबरून जरा बाहेर पळाली होती. तर असं आता हे आमचं काम, हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे आणि हे काम आम्ही सुरू केलं होतं. पण ह्या मुंग्या इतक्या चावत होत्या की पुन्हा आम्हाला ही मोहीम इथेच स्टॉप करावी लागली आणि थोडंसं मग ती मुंग्यांची पावडर वगैरे टाकून उद्या सकाळी काम सुरू करायचं असं परत ठरलं. तर आता इथे हा पेपर पण लीक झालेला होता, त्याच्यामुळे तोही आम्ही काढून घेत आहोत. आणि असं ठरलं की आता हा पेपर तळ्यासाठी नाही कामात येत आहे, पण मग याचा शेतात म्हणा किंवा आपलं वाळवण्यासाठी काहीतरी उपयोग करून घेता येईल. कारण ताडपत्रीसारखं. हां, ताडपत्रीसारखं. कारण तो जरा कमी GSMचा आणला गेला होता. तर बघू आता तोही आम्ही स्वच्छ धुवून पुसून ठेवून देणार आहोत. आणि आता मी इथे बाबांना सांगते आहे की मुंग्या चावल्या ना पायावर, तर तिथे थंड पाणी टाका. वरती अजून पत्री यायची तिकडे. इकडे काय थंड आहे. शांत बस. बाहेर आहे का ते? मग नाही ना, हे बघ मी हे काय बी कॅन्डिड. खिडकी दिलेली टॉयलेट बाथरूम आतून हा मी तुला नीट दाखवतो. हे बाई आतून आहे, इथं टॉयलेट आहे, इकडे आतमध्ये हा स्पेस आहे, इथे बेसिन आहे, हे मागचं दार आहे, इकडे किचन आहे. तर मंडळी, उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे आणि मग अवंती आणि समीरा पण आल्या आणि संजनालाही 3-4 दिवस सुट्टी होती, मग ती पण आलेली होती घरी. आणि मग त्याच्यामुळे काय, मग गप्पांचा फड, हशा, मजा, खाणं पिणं सगळंच सुरू झालेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता रात्री सगळे आता जेवणं वगैरे उरकून आम्ही सगळे एकाच रूममध्ये तिथेच सगळ्यांनी गाद्या अंथरून जिथे ज्याला जशी जागा मिळेल तसे बसून सगळे मस्त एन्जॉय करत आहोत. तसं तर आपण मोबाईलवर किंवा व्हिडिओ कॉलवर एकमेकांना बघत असतो, बोलत असतो, पण प्रत्यक्ष भेटून गप्पा करण्याची मजा वेगळीच असते. थोडा स्थिर राहत, मोठे लोकांचा राहत नाही, तेवढा भाऊ एकदम स्थिर ती लहानपणापासून मला मेहंदी काढताना बघते मुलींना. तिला आले 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 किती आनंद आहे. मार उडी मारा मार. हायशा, ये. अरे 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 अरे, याचा हात फार लागतो बरं. हां. तर मंडळी, आता हा दुसऱ्या दिवशी सकाळी व्लॉग आम्ही कंटिन्यू करत आहोत. तर इथे आम्ही दोन्ही बहिणी आता हा लीक झालेला जो आम्ही पेपर मी बोलली तुम्हाला, तर तो वॉश करून घेत आहोत. आमच्याकडे कसं आहे, विहिरीचं मुबलक पाणी असल्यामुळे आम्ही ह्या सगळ्या असं बॅकयार्डमध्ये या गोष्टी आम्हाला करता येतात. आणि हा पेपर कसा आहे, जरी लीक असला तरी त्याचा कुठे ना कुठे आम्ही
वापर जरूरच करणार आहोत. तर आता इथे तो स्वच्छ धुवून घेऊ आणि नंतर वाळवून पुसून त्याला व्यवस्थित ठेवून देऊ. तर आणि कसं असतं हे जे पाणी वाया जातं आहे असं पण नका समजू बरं का मंडळी. आता आमचे जवळपास फळझाडं पण आहेत बरेच. आता जांभूळ झाड आहे तिथेच त्या खोडाजवळ मी जशी ही नळी सोडली ना तर त्याला बरेच जांभूळ लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यालाही पाण्याची गरज आहे. तसंच नारळ चिकू वगैरे ते तर आहेतच. तर अशा पद्धतीने आता मस्त विहिरीचं थंडगार पाण्यात काम करायला आम्हाला दोघींना खूप छान वाटत होतं. आणि दुसरी गोष्ट हा जो एक मी हा ब्रश जो दाखवते ना तर हा पण खूप यूजफुल आहे बरं का. कारण त्याची लांब दांडी असल्यामुळे असं खूप वाकून ज्यांना काम करणं शक्य नसतं त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे बाथरूम घासायला वगैरे. तर मंडळी इथे तळ्याला आता पेपर आम्ही बांधलेला आहे आणि त्याच्यात आमचे ही राजहंस फॅमिली आंघोळीचा आनंद घेत आहेत. तर त्यांना जरा मध्ये त्यांचे हालत झाले थोडे. एखादा आठवडा गेला असेल ना पेपर लीक झाल्यामुळे थोडेसे त्यांच्या आंघोळीचं जरा हालत झाले. पण आता त्यांनी तळं जसं पुन्हा नावारूपाला आलं तसं त्यांनी मस्त डुबकी मारली. त्यांचं पहिलं तळं मिळालं. हो ना फ्रेश आहे ते बघते त्याला. ए असं नाही करायचं, नाही मग ते लिखून जाईल ना ग. फाटून जातं ना रे. हल्ल्यात दसऱ्याला तरुणी ए अरे दादू नको रे. ते पेपर काढून राहिलं ते बांधलेलं आहे ना. ए दादू नको ना. काय काय तेव्हा असं करतायत. नाही मग त्याला लीक होऊन जातो अगं. नाही ते दोरीतून पण पेपर काढता येते. माहित हो का तुला गिराला पण दुसऱ्याला हल्ला केला चिरका पण येते मोबाईल. हो वाचली ते मान वाचवली का. माणूस वाचतं पण जखमी होतो. जीव वाचतो. अर्धा ओरड केली मानेवर नाही येऊ द्यायचं. किती सुंदर दिसत आहे ना. तर इथे आंघोळीची गंमत बघता बघता आमचं आजकाल जे वरचेवर बिबट्याचा मनुष्यवस्तीत वाढलेला वावर आणि हल्ला लोकांवर होणारा हल्ला त्याच्याविषयी आम्ही चर्चा करत होतो. कारण आजकाल पेपरला म्हणजे रोज एक तरी बातमी असतेच की बिबट्याचा अमुक हल्ला, बिबट्याने शेळ्या खाल्ल्या, हो ना वासरू गाय. ए अरे नका रे ओढू नका रे. कागद कसा न काय पॅकिंग केला आणि असं करता. हा हे फार आगाऊ आहेत गडे. हकलून दे ग ते. हकल ना गे बंद करतो शो. हकल बरं ते. ए नको रे. त्याच्याने काय होईल त्यांना वेळ लागला त्यांना समजवायला. तो एक कुठे गेला कोणार आहे का उभा आहे तो. उभी मादी आहे. तिच्या डोक्यावर काळ आहे ती मादी. तेव्हा पार डुबक्या मारताय ते. चला तर मंडळी हा छोटासा ब्लॉग आमचा इथेच संपवतो. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. थँक्यू.